नमस्कार. मी प्रियांका माने. माझ्या प्रियांका माने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला मऊ खुसखुशीत आणि मऊ खुसखुशीत पुरी कशी बनवायची आणि त्याच्यानंतर कुर्माची जी रेसिपी आहे, हॉटेल टाईप कुर्मा चमचमीत अगदी कसा बनवायचा साध्या सोप्या पद्धतीनं, तर त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पुरीचं पीठ लावून घेऊया. त्याच्यामध्ये आपण ही एक वाटी आहे, मी एक वाटी घेतली. तर माझ्या घरामध्ये जास्त लोक आहेत म्हणून मी ही मोठी वाटी घेतली आणि ही मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेणार आणि 1 वाटी मैद्याचं पीठ घेणार, म्हणजे मैदा घेणार. तर तुमच्या घरात जर कमी लोक असतील तर तुम्ही छोटी वाटीसुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता. तर आपल्याला ह्या वाटीचं माप घ्यायचं आहे. छोटी वाटी असेल तर 3 छोट्या वाट्या घ्यायच्या आणि एक छोटी वाटी मैदा घालायचा. तर मी ही मोठी वाटी घेते. तर आपण आधी आता हे पीठ घेऊया. हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं. हे बघा, हे गव्हाचं पीठ मी 3 वाट्या चाळून घेतलं आणि आता हा 1 वाटी मी मैदा ह्याच्यामध्ये घालते. आता मैदा आपल्याला ॲड करताना मैदा चाळावा नाही लागत, कारण तो स्वच्छ असतो, त्यामुळे तो काय चाळावा लागत नाही. आता हे काय करायचं, एकसारखं असं पीठ एकसारखं करून घ्यायचं. हे बघा, असं एकसारखं करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं. चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करा त्याच्यामध्ये आणि कच्चं तेल. मी साधारण आता ह्या 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा आहे, तर मी याच्यामध्ये साधारण एक 2-3 स्पून त्याच्यामध्ये घालणार. आमचं जे तेलाचं माझं जे काही चमचा आहे तो मी 3 घालणार आहे. हे बघा, छोटी अशी पळी आहे, हे मी 3 वेळा घालणार. तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तिथं तुमचं माप तुम्ही घेऊ शकता तेलाचं. हे बघा, हे कच्चं घालायचं. ह्याच्यामुळं काय होतं, तर पुरी छान अशी फुलते आणि खुसखुशीत होते. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मीठ चवीनुसार घालायचं. हे बघा, मीठ घातलं मी. आता हे एकसारखं करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी ॲड करून हे पीठ मळून घ्यायचं. आता हे पीठ मळताना हे जास्त पातळ करायचं नाही, घट्ट ठेवायचं, कारण घट्ट ठेवलं तर पुरी छान होते, छान फुलते. त्याच्यामुळं हे पीठ आपण मळून घ्यायचं, पण घट्ट मळायचं, जास्त पण पातळ वगैरे करायचं नाही. लागल तसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि तेल टाकल्यामुळे अशा गिटळ्या होतात, तर हे आपण अशा फोडून घ्यायच्या आणि ते मळायचं. आता माझ्याकडं मैद्याचं पीठ अवेलेबल होतं म्हणून मी त्याच्यामध्ये ॲड केलं. जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही फक्त गव्हाचं पीठ वापरूनसुद्धा त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आणि मीठ आणि तेल वापरून तुम्ही त्याचं पीठ लावू शकता पुरीचं. तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही मैदा घालू शकता. ह्याच्यामध्ये दूध पण घालायचं जर असेल तर. मी नाही वापरलेलं, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक अर्धी वाटी किंवा 1 कप असं तुम्ही दूध त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे मी मळून घेते थोडं थोडं पाणी घालून. बघा, माझं हे पीठ असं छानसं मळून झाले. जास्त मी मऊ पण नाही केलेलं, कठीणच आहे. आता हे आपण झाकून ठेवायचं, एक 15-20 मिनटं ठेवायचं. जास्त आधी पीठ ह्याचं मळून नाही ठेवायचं, त्यातले 15-20 मिनटं ठेवायचं. आता आपल्याला कुर्म्यासाठी टोमॅटो आणि कांदा त्याची प्युरी करून घ्यायची. हा वाटाणा सोललेला आहे, हे बटाटे शिजवून घेतलेले आहेत. हे बघा, ह्याच्यामध्ये फ्लावर, कच्चा बटाटे शिजवलेले चॉप केले, वाटाणा आणि सिमला मिरची घातले. ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची प्युरी केली आणि ही आलं, लसूण आणि खोबरं याची पेस्ट आहे. हे बघा, ह्याच्यात आता टोमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकली, ती आता भाजून घ्यायची. आता त्याच्यामध्ये हे छानसं टोमॅटोची प्युरी भाजून घेतली. त्याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट खोबऱ्याची जी केलेली होती ती त्याच्यामध्ये ॲड करायची आणि ती पण भाजून घ्यायची छान.
ह्याच्यामध्ये हळद घातली, 3 चमचा हळद टाकले, त्याच्यानंतर तिखट चवीनुसार घाला, आणि हे छानसं आता परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये गरम मसाला ॲड करायचा जरा. बघा, गरम मसाला ॲड केला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण कुर्मा पटकन हा घरी बनवू शकतो. आता हे छानसं भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये दही ॲड करायचं. 2 चमचे 3 चमचे घातले दही. तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही बटर पण घालू शकता. आता त्याच्यामध्ये आपण जो कच्चा वाटाणा सोलून घेतलेला, बटाटे शिजवून घेतलेले होते, सिमला मिरची बारीक चिरलेली होती आणि फ्लावर बारीक चिरलेला होता, तर ते आपण त्याच्यामध्ये आता ॲड करायचं. आता हे घ्यायचं परतून. तुमच्याकडे जर दूध असेल तर तुम्ही दूध घालू शकता. पाणी ॲड करायचं. त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं. घट्ट नाही, मीठ ॲड केलं. आता ह्याला उकळी येऊन द्यायची आणि एक 5-10 मिनटं त्याला बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी जसं हवं तसं तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे तुम्हाला जर पातळ हवं असेल तर जास्त घाला, नसेल तर कमी घालायचं. बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी गॅस फुल करते आणि ह्याच्यावरती आता मी अशा छोटे छोटे गोळे करून अशी लाथिंबी लाटून घेतले. आपण बघू तेल गरम झाले का आपलं. झालेलं आहे. मी ह्याच्यामध्ये टाकते. छानसं तळून घ्यायचं. बघा, आपली पुरी आहे ती छान झालेली आहे, अशी फुगलेली आहे. बघा, छानशी आपली पुरी तळलेली. अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या. हे बघा, आपला अशा पद्धतीनं छान चमचमीत असं कुर्मा आणि पुरी रेसिपी तयार आहे. छानसा पाऊस पडतोय आणि पावसामध्ये पुरी आणि कुर्मा खायची मजाच काय छान असते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.